ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नजीक सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दोन नद्यांच्या संगमावर वसलेले कोंडेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत नैसर्गिक काळ्या पाषाणातील गुहेत असलेल्या या मंदिराची जागृत देवस्थान अशी ख्याती आहे. त्यामुळे महाशिवरात्र तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील कोंडेश्वर धबधबा हा पर्यटनस्थळ म्हणून राज्यात परिचित आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक येथे येतात. मंदिरानजीकच्या ओढ्याच्या मार्गावर पाण्यात 5 ते 7 कुंड आहेत. या कुंडांचा अधिपती म्हणून हे देवस्थान पूर्वी कुंडेश्वर म्हणून ओळखले जात असे. कालांतराने या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याला कोंडेश्वर हे नाव पडले. या कुंडांजवळील उभ्या कड्यात 5 गुहा आहेत. यापैकी 3 गुहा कातल भिंतीतील खोबणीप्रमाणे दिसतात, चौथी ढासळलेली आहे, तर 5व्या गुहेत शिवलिंग आहे. येथे 5 गुहा असल्याने या भागात पांडवांचे वास्तव्य होते व त्यांनी हे मंदिर बांधल्याची आख्यायिका आहे. मात्र ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये या मंदिराच्या बांधकामाबाबत कोणताही उल्लेख नाही. शंकराने या ठिकाणी तांडव नृत्य केल्याचीही वदंता आहे. असे सांगितले जाते की या मंदिरानजीकच्या कुंडांतील दगडांचा वापर येथून जवळच असलेल्या अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या उभारणीसाठी करण्यात आलेला आहे. हे मंदिर पूर्वी नैसर्गिक गुहेत होते. या गुहेशेजारी पाण्याचे कुंड होते. सुमारे 75 वर्षांपूर्वी श्री अवधूत निरंजनगिरी महाराज उर्फ कोंडेश्वर बाबा साधनेसाठी जागा शोधत या ठिकाणी आले. येथील वातावरणामुळे प्रभावित होऊन त्यांनी ही जागा निवडली. त्यांनी आयुष्यभर गुहेतील शिवलिंगाची व परिसराची देखभाल केली. पावसाळ्यात गुहेपासून काही अंतरावर वरच्या भागात असलेल्या झोपडीत ते वास्तव्य करत असतं. पाणी ओसरल्यावर पुन्हा गुहेत येऊन ते साधना करीत असतं. 1999 मध्ये त्यांनी येथेच समाधी घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकसहभागातून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथे भाविकांकडून रोख स्वरूपातील देणगी स्वीकारली जात नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत हिरवीगार मखमल पांघरलेल्या निसर्गाच्या सानिध्यातील हे मंदिर बदलापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या वनराईत स्थित आहे. प्रवेशद्वारापासून मुख्य मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गावर पेवर ब्लॉक लावले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी पत्र्याच्या शेड्स उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी काही पावलांवर डाव्या बाजूला शिवलिंग व नंदीचे दर्शन घडते. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून त्यात भाविकांसाठी आसन व्यवस्था आहे. मंदिराच्या गर्भगृहाजवळ गणेश, विठ्ठल रखुमाई, हनुमान, दत्त, दुर्गादेवी आदी मूर्ती आहेत. या मूर्तींच्या मागील बाजूस कोंडेश्वर बाबांची प्रतिमा आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहासमोर नंदीची दगडी मूर्ती आहे. येथून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. काळ्या पाषाणात कोरलेल्या गर्भगृहात स्वयंभू शिवलिंगाचे